डॉक्टर अमर आणि डॉक्टर स्मिता कित्तूरकर या उभयतांनी सुरू केलेल्या कित्तूरकर डेंटल क्लिनिक चा आज उद्घाटन सोहळा आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य राजूशेठ राजपुरे, महाबळेश्वर नगरीचे नगराध्यक्ष सन्मान्य सुनीलजी शिंदे, आपल्या पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टरांचे पिताश्री सन्मान्य अरविंदराव कित्तूरकर, डॉक्टरांचे सन्मान्य सासरे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीच्या सन्मान्य सभापती चोरमले मॅडम, मी आता नावं सगळ्यांची घेत नाही कारण कार्यक्रमाला जी सगळी लोक उपस्थित आहेत ही सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. मग पाचगणी महाबळेश्वर या दोन्ही नगरपालिकांचे आजी माजी नगराध्यक्ष, सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व विविध संस्थांवर काम केलेले सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि डॉक्टरांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येनं आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असणारे विशेषतः त्यांचे पैपावणे आप्तेष्ट, त्यांच्या घरामधील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये डॉक्टर अमर आणि डॉक्टर स्वाती कित्तूरकर या उभयतांनी सुरू केलेल्या कित्तूरकर डेंटल क्लिनिकचा उद्घाटन समारंभ अतिशय आनंददायी आणि मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. मी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टरांना या नवीन वास्तूमध्ये हे जे मोठं क्लिनिक त्यांनी सुरू केलंय या क्लिनिकच्या आणि त्यांच्या या व्यवसायाच्या त्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वरानं त्यांना या व्यवसायामध्ये खूप मोठं यश द्यावं, उत्तरोत्तर या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य चांगले राहावं अशा पद्धतीची प्रार्थना सुद्धा या निमित्ताने करतो. खरं तर डॉक्टर अमर यांचं गाव मगाशी राजू शेठने सांगितलं ही डॉक्टर मूळचे गडहिंग्लजची. आता गडहिंग्लजचा माणूस कोल्हापूर सोडून पाचगणीत आलाय याचं आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांनी म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी व्यवसायाची आहेच, परंतु एक सामाजिक आवड असणारं कुटुंब म्हणून, कारण डॉक्टरांचे जे आजोबा आहेत हे आजोबा की त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची फार मोठी आवड होती आणि निश्चितपणानं सामाजिक आवडीबरोबर मला वाटतं त्यांचा ऑइल मिलचा व्यवसाय आजोबांनी सुरू केला होता आणि वडिलांपर्यंत तो व्यवसाय ऑइल मिलचा मला वाटतं हा त्या ठिकाणी त्यांनी त्या कुटुंबाने चालवला आणि आज त्यांचे मला वाटतं काहीतरी पेट्रोल पंप सुद्धा हे त्या परिसरामध्ये निश्चितपणाने आहे.
परंतु डॉक्टरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की प्रायमरी शिक्षण घरातले म्हणत होते की बाबा पाचगणीला घे, परंतु त्यांच्या बंधूंनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी नकार त्यावेळेला दिला आणि त्यांनी खरं तर त्यांचं शिक्षण MDS झाले, बरोबर. त्यांनी BDS मला वाटतं ह्याला केलं दावणगिरीला कर्नाटकामध्ये आणि त्यांनी मास्टरी त्या ठिकाणी रशियामध्ये केली. म्हणजे एक उच्च शिक्षित तरुण हा, आणि त्यांनी आपल्यासारख्या पाचगणीची निवड करावी याचं निश्चितपणानं तुम्हाला मला स्वागत करावं लागेल आणि खरोखर टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक या निमित्तानं करणं आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं की मी आल्यानंतर अवस्था, इथला धोधो पाऊस, कौतुक आहे की ह्या पावसाला घाबरून आणि गळकं जे छत होतं तुमचं, जिथं तुम्ही पहिल्यांदा रहिवास केला, ह्या परिस्थितीत एखादा सर्वसामान्य माणूस टिकूच शकत. त्यांना आपला सगळा गाशा गुंडाळा असता आणि परत घराकडे गणेगलजला हा निश्चितपणाने गेला असता. परंतु मी तुम्हाला सांगतो डॉक्टर, तुम्ही अतिशय जसे दिसायला गोड आहात तसं तुमचा स्वभाव सुद्धा तितका गोड आहे. म्हणजे तुमची माझी ही दुसरी का तिसरी भेटी. तिसऱ्या भेटीमध्येच माझ्या लक्षात आलं की हा माणूस म्हणजे या पेशाला जो स्वभाव आवश्यक लागतो तो स्वभाव तुमचा अतिशय मृद आणि अतिशय नम्रपणानं गोड स्वभाव तुमचा आहे. म्हणजे तुमच्या हाताला पेशंट बरे करण्याचं किंवा त्याच्यावर चांगली ट्रीटमेंट करण्याची जादू तुमच्या हातामध्ये आहेच, परंतु त्याला आवश्यक असणारा स्वभाव हा सुद्धा तुमच्यामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही जी एवढी भव्य वास्तू उभी केली याला कदापिही अपयश येऊच शकत नाही. मला खात्री आहे. आणि सुदैवानं आता तुमच्या मिसेस सुद्धा, आमच्या स्वातीताई, या सुद्धा मला वाटतं फिजिओथेरपिस्ट आहे, बरोबर ना. त्या सुद्धा तुम्हाला असिस्ट करतायत. म्हणजे त्यांच्या आता थोडीशी मुलं लहान आहेत म्हणून त्यांना तितकासा वेळ देता येत नाही, परंतु त्या सुद्धा भविष्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे जे एवढं भव्य वास्तू उभी केली, निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं ते दोघं या रुग्णांची सेवा निश्चितपणानं करतील याच्याविषयीचा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर दाताकडे पूर्वी लोक लक्ष द्यायची, म्हणजे पूर्वी दातांचं आरोग्याकडे लोकांचं बिलकुल लक्ष नसायचं. म्हणजे आपली आधीची पिढी वगैरे यांचं काही दातांच्या आरोग्याकडे एवढं लक्ष नसायचं. परंतु हल्लीची जी अलीकडची या 10-20 वर्षातली किंवा 5-25 वर्षातली पिढी आहे यांचं आता दाताच्या म्हणजे शरीराच्या आरोग्याच्या बरोबर दातांचं आरोग्य, कारण जे खूप अतिशय आवश्यक आहे, ज्याचे दात चांगले ती व्यक्ती दीर्घायुष्य असते असं म्हणतात. म्हणजे ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही बघा की ज्या व्यक्तीचं आयुष्य जास्त आहे, 90 वर्ष, 92 वर्ष, 100 वर्ष, त्या व्यक्तीचे दात हे 99% चांगले असतात. आणि ज्याचे दात चांगले असतात ती व्यक्ती आयुष्य जास्त जगते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं दात चांगले असणं हे आवश्यक आहे, परंतु सौंदर्याच्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही बघा ज्याचे दात असे मोत्यासारखे, आपण मोती हा शब्द वापरतो दातांना, ज्याचे दात मोत्यासारखे असतात किंवा स्वच्छ पांढरे शुभ्र असतात, त्याचं हसणं आणि त्याचं दिसणं सुद्धा हे खूप मोहक असतं. त्यामुळं दाताचं आरोग्य ही आजच्या पिढीची काळाची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर तुम्ही चिंता करू नका. पेशंटचे अगदी भरघोस तुम्हाला या सगळ्या व्यवसायाला फार मोठं पाठबळ त्या ठिकाणी राहणार आहे. खरं तर हा व्यवसाय तुम्ही करत असताना गेले 20 वर्षापूर्वी तुम्ही या पाचगणी गावामध्ये आला आणि 20 वर्षामध्ये तुम्ही सुरुवातीला एक छोटी ओपीडी काढली. ओपीडी मला वाटतं किती बाय कितीची होती,
120 फुटाची म्हणजे स्क्वेअर फीटची त्यांची ओपीडी होती. ती छोट्या जागेत होती आणि ह्या जागेचा संघर्ष किंवा ही जागा उभी करण्याकरता आयुष्यातली 10 वर्ष या माणसानं घालवली. म्हणजे हे काही एका दिवसात उभी राहिलेली ही वास्तू नाही. 10 वर्षाचे दिवस रात्र त्यांचे कष्ट या वास्तूच्या पाठीशी हे त्या ठिकाणी निश्चितपणाने. मगाशी राजू शेठ म्हणले, डॉक्टरी म्हणले की आबांनी मदत, काही आमचं जे खारीचा वाटा काही छोटाफार आमचा हातभार डॉक्टरांना लागला. यामध्ये मी माझं भाग्य समजतो की तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला आम्हाला काहीतरी सहकार्य करता आलं. याचा आनंद जसा आज उद्घाटन होताना तुम्हाला तुमच्या परिवाराला होतोय, तेवढाच आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज या तुमच्या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनाच्या निमित्तानं होतोय. निश्चितपणानं ही इमारत उभी करत असताना तुम्ही या डेंटल क्लिनिकला जे जे काही आवश्यक असणारी जी अत्याधुनिक मशिनरी, ती मशिनरी सुद्धा तुम्ही या हॉस्पिटलमध्ये या क्लिनिकमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पाहिलं वर डॉक्टरांनी मला दाखवलं. म्हणजे एकूण हॉस्पिटलची ज्याला रंगसंगती म्हणतो ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे या इमारतीचा कॉन्ट्रॅक्टर असू द्या, आर्किटेक्ट असू द्या आणि तुम्ही, असं तिघांनी एवढं छान कॉम्बिनेशन ही इमारत बनवताना केलेलं आहे. म्हणजे या व्यवसायाला सुसंगत असणारं मग फर्निचर असेल, आतलं कलर असेल, जी रंगसंगती म्हणतो ती सुद्धा अतिशय छान करण्याचा प्रयत्न केलाय. आधुनिक मशिनरी आणली. त्यामुळं निश्चितपणानं नुसत्या पाचगणीकरांना नव्हे तर कोकणातले राजशेठ म्हणले, रायगडचे त्यांचे बरेचसे पेशंट आहेत, खालचे वाईचे पेशंट तुमचे असू शकतात, सातारा जिल्ह्यातले. मी तर असं म्हणेन हे क्लिनिक एवढं छान आहे की अगदी सातारा नाही कोल्हापूर पासून पेशंट आमच्या डॉक्टरांच्या या क्लिनिकमध्ये त्या ठिकाणी यावे, अशा पद्धतीची शुभेच्छा आणि सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी डॉक्टरांना देतो. आणि अधिकचा काही वेळ न घेता डॉक्टर पुन्हा एकदा तुमच्या या क्लिनिकला सगळ्या मान्यवरांच्या वतीनं माझ्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की निश्चितपणानं या तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या पाठीशी मीच नाही तर ही सगळी मंडळी तुमच्या सोबत असतील एवढी खात्री देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.